बापा, तू आदी, तू अंत, सर्वश्रेष्ठ, सर्वसमर्थ, माझा एक राजा. या ठिकाणी प्रभू तुझी स्तुती, आराधना, सर्वच विधी आज तुझ्या चरणाजवळ आम्ही ठेवत आहे. होय प्रभू, त्यामध्ये काही चुकलं मागलं असेल तर आम्हाला अंतःकरणातून प्रभू परमेश्वर त्या माफ कर राजा येशू. आताचा जो विधी आहे वचनाचा, तुझ्या प्रभू परमेश्वर त्या वचन आम्ही प्रभू परमेश्वर त्या आत्मसात करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला समजण्यासाठी ज्ञान आणि बुद्धीचा पुरवठा कर येशूच्या नावाने. तू करतोयस म्हणून आभार आहे बाबा. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. सर्व आदर, सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन. आजचा विषय आपला आहे जीवन बदलणारा येशू. सर्वांचं जीवन बदललंय का? सर्वांच्या जीवनात येशू आलाय का? नाही आला? आला. तारण झालंय ना सगळ्यांचं? यस यस. झालंय की नाही? झालं झालं. ज्योती सिस्टर झालंय. झालंय ना तारण? येस. आता येशू आपल्याला भेटलेला आहे. तर येशू भेटल्यानंतरच पुढचं काय असणार आहे? शिस्त. येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे ते शिस्तीचं जीवन, जीवन बदलणारा परमेश्वर, वाट बदलणारा परमेश्वर. प्रत्येकाच्या वाटा चेंज केल्या ना? केल्यात की नाही परमेश्वराने? आधीच्या ज्या वाटा आपल्या होत्या सैतानी कार्याच्या, बंधनाच्या, पापामध्ये असणाऱ्या, पण देवानं आपल्यामध्ये येऊन आपली वाट बदललेली आहे. आणि ती कशी बदललेली आहे आज काही वचनात आपण बघणार आहे. एक वचन आपण बघणार आहे मत्तई कृत शुभ वर्तमान याचा 2 अध्याय 11 आणि 12 वचन. मत्तई कृत शुभ वर्तमान याचा 2 अध्याय 11 आणि 12 वचन बघणार आहे. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या देऊन सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. सुंदर वचन आहे. या ठिकाणी हेरोद सर्वांना माहिती आहे. हेरोद राजा होता आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे बघा. स्वप्नामध्ये येऊन त्यांना सांगितलेलं आहे. कुणी सांगितलेलं स्वप्नामध्ये येऊन देवदूत आलेले आहेत. त्या स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही आता आलेल्या वाटेने आलेले आहात त्या वाटेला तुम्ही परत जाऊ नका. तिथं वचन आपण ऐकूया 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर बघा. तेव्हा हेरोदाकडे मागी लोकांनी गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा आणि मला येऊन सांगा. म्हणजे एक तारा त्या यांना दिसलेला आहे, मागी लोकांना दिसलेला आहे आणि तो तारा दिसल्यानंतर, तो बालक दिसल्यानंतर मला सर्वजण येऊन काय करा तुम्ही सांगा असं म्हटलेलं आहे. पण त्या ठिकाणी हेरोदाचा एक प्लॅन होता त्या येशूला पकडण्याचा. पण तो प्लॅन त्या ठिकाणी येशूने कुणाच्या आलेल्या मध्ये वाटेवरती, तो मागी लोकांच्या वाटेवरती आलेला आहे आणि त्यांना स्वप्नात येऊन तो म्हणत आहे की तुम्ही आता काय करा, ज्या रस्त्याने आलेले आहात त्या रस्त्याने आता तुम्ही जाऊ नका. म्हणजेच काय तर आजच्या ह्या आपल्या जैविक जीवनामध्ये देखील आपण प्रत्येकानं जे आपल्या आधीचे रस्ते होते, जे आधी आपले मार्ग होते त्यामध्ये आपण परत जायचं आहे का आपल्याला? तेच घिसीपिटी जिंदगी आपली रडणारी, सैतानानं रडवलेली, घरामध्ये भांडणाचं अनेक ताणतणाव होते. पण परमेश्वरानं आज आपल्याला या पापामधनं आपल्याला शोधलेला आहे. अनेक पापामध्ये आपण होतो. खोटं बोलणारं पाप आपल्याकडून होत होतं, लोकांना निंदा करणारं पाप होतच, हेवा देवा करणारं होतच, कुणालाही टोमणं मारणारं होतच, कुणाची मिमिक्री करणं आपल्याला जमतंय चांगलं, होय की नाही? कुणाचं तर नाव ठेवायचं, ती अशी म्हणालती, ती तशी म्हणालती. पण देवानं अशा पापामध्ये आपल्या वाटेवरती तो आलेला आहे आणि आपली वाट त्यानं चेंज केलेली आहे, बदललेलं आहे की नाही? जीवन आपलं बदललंय ना सर्वांचं? आधीचं जे काय मूळचा स्वभाव होता, परमेश्वरानं आपल्याला देखील स्वप्नाद्वारे जसं त्या मागी लोकांच्या जीवनामध्ये येऊन त्यानं सांगितलं की तुम्ही आलेल्या रस्त्याने परत त्या रस्त्याकडे तुम्ही जाऊ नका. पण हेरोदाचा प्लॅन काय होता? तुम्ही जे काय असेल ते मला या आणि परत सांगा. पण त्या ठिकाणी त्या लोकांनी त्याचं ऐकलं नाही, तो प्लॅन फ्लॉप केला. कारण त्या ठिकाणी त्यांना प्रभू येशू ख्रिस्त समजलेला आहे, दिसलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये तो आलेला आहे.
आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे आणि तो आपल्याला सांगत आहे की ह्या सर्व गोष्टी आता मागच्या आहेत त्या परत तुम्ही तिकडे वळू नका, जाऊ नका. जगिक जीवनामध्ये खूप सारे लोक आपल्या शेजारी पाजारी आहेत, त्यांचं बघून काही वेळेला आपल्याला वाटतं की आपणही ते साजरं करावं, बघावं, जावं. पण परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही आलाय त्या पापात. आधी सगळेजणच त्या मूर्तीपूजेमध्ये होतो आपण, असं नाही की कुणीच नव्हतं. असं आपण या ठिकाणी कबुली दिली पाहिजे परमेश्वराला. पण ज्या पापामधून आपल्याला सैतानी बंधातनं परमेश्वराने काढलेलं आहे, परत त्या पापात आपल्याला जायचं नाही आहे. त्याचबरोबर बघा, आपलं जे जीवन होतं, पहिला प्रभूला आदर करणार होतं का? नव्हतं. प्रभू कोण आहे हेही माहिती नव्हतं आपलं काही जणांना. येशू ख्रिस्त कोण आहे हा सुद्धा माहिती नव्हता. काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त समजला आणि परत आपण हळूहळू चर्चला येऊ लागलो. बायबल आपल्याला माहिती नव्हतं, बायबल आपण घेऊन यायला लागलो. सगळ्यांच्याकडे बायबल आहेत आता. हे जीवन आपल्यामध्ये बदललं. जसं येशूच्या जीवनामध्ये आपण आलो, ख्रिस्ती जीवनामध्ये आलो, तसं बायबल सर्वांनी विकत घेतलं. बरोबर घेतलं ना? सगळ्यांच्या घरात बायबल आहे. नवा करार असेल तर हे जीवन आपलं येशूने बदलले, आपली वाट चेंज केलेली आहे. जैविक जीवनातल्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये होत्या, सगळ्या साठवल्या होत्या. सगळं जे काय काय होतं दगडाचं, सगळं सगळं काय काय आपण साठवलं होतं. पण ते जसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आला तसं आपण ते सगळं बाहेर फेकून दिलेलं आहे आणि आपली वाट चेंज केलेली आहे परमेश्वराने. आपला रस्ता रिकामा केलेला आहे, आपली वाट आणि रस्ता रिकामा केलेला आपण बघणं गरजेचं आहे. व्यसन करणारे लोक जी आधी होती पापामध्ये, पण त्यांच्याही जीवनात तो आता व्यसन करतोय. देवानं म्हटलं का करू दे, तिकडे मरू दे, काय तर होऊ दे त्याचं, असं म्हटलं का त्यानं? तो पापात आहे तरी देखील परमेश्वरानं त्याला शोधलेला आहे. आणि व्यसन करणाऱ्यांच्या जीवनात अनेक साक्षी घडलेल्या आहेत. मला असं वाटतं या ठिकाणी अनेक जण तंबाखू खाणारे होते, अनेक जणांचं मिसरी खाल्ल्याशिवाय काय ते लावल्याशिवाय कामच होत नाहीत काही जणांना. अशा पापामध्ये, अशा शपामध्ये असणाऱ्या लोकांना देखील परमेश्वराने निवडले. अशांना सोडलं नाही. तर ते मिसरी खाऊ दे, तिकडं तंबाखू खाते खाऊ दे, दारू पितोय तर पिऊ दे आणि मरू दे असं म्हटलेलं नाही. तर परमेश्वराने त्याचं जीवन चेंज केलेलं आहे. त्याची वाट जी दारू पिण्याकडे जात होती, जे तंबाखू खाण्याकडे जात होती, अशा लोकांनाच परमेश्वराने निवडलेले. ठराविक लोकांच्या जीवनात त्यानं कार्य केलेलं आहे. ज्याला त्याला वाटते की बाबा हा माझ्या स्तुती योग्य आहे, हा माझ्या आराधना योग्य आहे, ही माझी सुवार्ता सांगणारा परमेश्वराला वाटलेला आहे, अशाच निवडक लोकांची परमेश्वराने काय केलेलं आहे? निवड केलेली आहे. त्याचबरोबर बघा, खोटं बोलणं, चाडीला वाडी करणं हा आपला आवडता सर्वांचा, लेडीज लोकांचा तर फार महत्वाचा विषय होय की नाही. पण अशी तरी चाडी आपण इंटरेस्टिंग न ऐकतो पण, आणि त्यात मीठ मसाला टाकून इतरांना आपण डबल आणि ट्रिपल करून सांगतो होय की नाही. हे परमेश्वराला न आवडणारं आहे. आज आपण या ख्रिस्ती जीवनामध्ये आलेलो आहे तर कुणाचा विषय जरी चालला असता तर आपल्याला ऐकायला नाही आवडत. काय आवडतोय आता? आवडतोय नाही ना. जगाची उठाठेव आपल्याला करायला नकोच वाटते. आता परमेश्वराने जे बायबल दिलेले आहे त्याची उठाठेव आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. ऐकायलाच नको वाटतात. काही गोष्टी आता येऊन सांगतात आमच्या स्टाफ मध्ये, जिथे आता मी जाते त्या ठिकाणी काहीतरी स्टाफ मध्ये चालू असतं, ही गोष्ट ती गोष्ट, पण ऐकायलाच नको वाटते त्या गोष्टी. कधी एकदा तो विषय स्टॉप होईल असं आपल्याला वाटतं. चाडी लबाडी करणं, हेवा करणं, या गोष्टी आता आपण सोडून दिलेल्या आहेत. तर इथून पुढे अनेक लोक आपल्या पुढे आहेत, पण त्यांचंही जीवन परमेश्वरानं बदलावं असं आपली इच्छा आहे मनापासून होय की नाही. त्यांना सुवार्ता जसं आपण चेंज झालेलं आहे तसं त्यांनाही सांगून त्यांचंही जीवन चेंज करणं तितकंच गरजेचं आहे. आणखीन बघा, आपलं जीवन कसं बदललेलं आहे. जी परमेश्वराची येशूची गाणी आहेत ती पहिला ऐकली की वाटायचं कुठले गाणं कशी आहेत काय माहिती. येशू हे सच्चा गडरिया, येशू माझा मेंढपाळ, हे ऐकायचं आपण आणि त्याचा अर्थ समजायचा नाही. येशू माझा मेंढपाळ आहे, आम्ही त्याची मेंढरे, हे आपल्याला गाणी फक्त ऐकायला चांगली वाटायची. कसं आहे काय आहे माहिती नव्हतं पहिल्यांदा. पण जसं जसं बायबल आता घेतलं, चर्च मध्ये यायला लागलो, वचन वाचलं, गाणी ऐकलं, तर दुसरी गाणी ऐकायलाच नको वाटतं. टीव्ही ऑलरेडी बंद असते, काय असते की नाही सगळ्यांची, काय दुसरी कुठली गाणी ऐकत बसताय? नाही ना ऐकत. आपलं ऐकायलाच वाटत नाही. असं जीवन आपलं देवानं बदललेलं, आपला रस्ता असा चेंज केलेला. मोठ्यानं पहिल्यांदा टेप वरती ती गाणी ऐकावीशी वाटायची, कुठली पिक्चर मधली गाणी आहेत ती. पण आता जसं जेवण देवानं आपलं सगळं चेंज केलेली लाईफ, आपली वाटच सगळी चेंज केलेली आहे. एक ख्रिस्ती जीवन आपल्याला त्यांना दिलेलं आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे काय? शिस्त लावली आपल्याला. शाळेमध्ये गेल्यानंतर पण शिस्त लावतात, माहितीये काय? कशी लावतात? कसंही ये बाबा वेंढऱ्यासारखं तू ये आणि बस असं म्हणतात का? गेल्या पहिल्यांदा तुझा युनिफॉर्म कुठे आहे, आयडेंटिटी कार्ड कुठं आहे, हे सगळं शिस्त कुठं आपल्याला शाळेत लावली जाते. तसंच या देखील जीवनामध्ये परमेश्वरानं आपल्याला शिस्त लावली. कशी लावलेली आहे? व्यवस्थित या,
बायबल घेऊन या, वचन वाचा, स्तुती आराधना, सभ्यता. ओपन बायबल तुम्ही आहात. बाहेर गेला तर आपल्याला एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला ओळखतात. तर तुम्ही त्याप्रमाणे असणं हे देखील परमेश्वराची इच्छा आहे. ती वाट आपली परमेश्वरानं बदललेली आहे हे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक वचन आपण बघणार आहे. अनेक लोकांचं जीवन परमेश्वरानं ह्या बायबलच्या द्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. व्यभिचारी स्त्री सर्वांना माहिती आहे. ती कशी होती? पूर्वी कशी होती? व्यभिचारी स्त्री माहिती आहे ना बायबल मधली? कशी होती? ती पापात होती. पापी जीवन जगणारी स्त्री म्हणून तिची ओळख होती. आज तिची ओळख आपण काय म्हणून सांगत आहे? तेलार्पण केलेलीच आहे आणि देवाची स्तुती करणारी म्हणून आपण ओळखत आहे तिला. कुठेही आपण तिचा उच्चार देवाची स्तुती करणारी स्त्री आहे. आज देखील महिलांचं जीवन अनेक पापामध्ये होतं. काहीतरी कारणास्तव असेल, काहीतरी कारणास्तव त्याला त्या बळी गेल्या असतील, पण आज परमेश्वरानं त्यातनं उचललेलं आहे आपल्याला. आता परत त्या रस्त्यांकडे जायचं नाही आपल्याला, परत त्या वाटेकडे जायचं नाही. जसं त्या व्यभिचारी स्त्रीला अनेक लोकांनी नावं ठेवलेलं होतं. वचन आपण बघूयात, वचनामध्ये जाऊयात. मार्गकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन आपण बघूयात. 14:3. त्यामध्ये वचन आपल्याला सांगत आहे, तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला असता कुणी एक स्त्री जटामासाची फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावरती ओतलेली आहे. बघा, एक स्त्री आहे, व्यभिचारी आहे. व्यभिचारी स्त्रीला कोणी आता सन्मान देतं का? घरात बोलवतं तरी का? नाही ना बोलवत. तिला हीन असं ठरवलेलं जातं. तिला थर्ड नाही, फोर्थ नाही अशी क्लासची वागणूक दिली जाते. तिच्याविषयी अनेक शब्द बोलले जातात. पण तिची परिस्थिती तिलाच माहिती असेल. पण परमेश्वर अशाच लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्या स्त्रीच्या जीवनात परमेश्वरानं कार्य करून तिचा रस्ता, तिची वाट परमेश्वराने चेंज केलेली आहे. तिनं काय केले बघा, शिमोन याच्या घरी जेवायला बसलेला असताना तिनं काय केले, जटामासाची फार मौल्यवान सुगंधी तेलानं भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आला आणि तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतलेली आहे. काही जण तिथे होते, आपल्यासारखे काही जण तिथे असतील. त्यांनी सर्वांनी विचार केला, ही स्त्री इथं कशी काय आलेली आहे आणि एवढं महागाचं तेल, सुगंधी तेल तिनं काय केलेलं आहे, ते फोडलेलं आहे देवाच्या मस्तकावरती, परमेश्वराच्या मस्तकावरती लावलेलं आहे. पुढे ते म्हणत आहेत, तेव्हा कित्येक जण आपापसात चडपडून म्हणाले, या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी या स्त्रीने केली असेल? कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोरगरिबास देता आले असते, अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. एवढं महागडं तेल तिनं सांडलेलं आहे, त्या ठिकाणी ओतलेलं आहे आणि 300 रुपयाला हे विकलं असतं आणि तेच पैसे घेऊन गोरगरिबांच्या मध्ये दिले असते असे शेजारची तिथली लोक म्हणत आहेत. पण त्याच्या मागचं इंटेन्शन परमेश्वराला माहिती आहे. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेत जाऊ नका, हिला त्रास देऊ नका, हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलेलं आहे. आज देखील आपण बघत आहे, अनेक लोक काही सण वार आले की दूध, त्याचा अभिषेक करणं ह्या गोष्टी करतात. पण काय मिळतं त्यातून काय माहिती नाही. पण परमेश्वराला त्या सुगंधित तेलाने तिला सत्कृत्य केलेलं ते दिसलेलं आहे आणि परमेश्वर म्हणत आहे की आता हिला कुणीही त्रास देऊ नका, कारण हिनं सत्कृत्य केलेलं आहे. वचन 7 सांगत आहे की गोरगरीब नेहमीच तिच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याच्या बरे करता येते, परंतु मी तुम्हा बरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केलेले आहे आणि हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावले आहे. वचन 9 हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल, तेथे तिथे हिने जे काही केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. बघा, ती व्यभिचारी स्त्री, अतिशय तिला हीन अशी वागणूक असणारी व्यभिचारी स्त्री, आणि तिने काय केलेलं आहे, परमेश्वराला सुगंधी तेलाचा अभिषेक केलेला आहे त्या ठिकाणी. पण परमेश्वर म्हणत आहे, तिने जे काय केलं, लोक म्हणत होती कशाला ते फोडलंस, कशाला 300 रुपये वाया घालवलेस, ते विकलं असतं आणि गोरगरिबांना दिलं असतं. पण तिने जे काय केलं ते परमेश्वरानं ऐकलेलं आहे, मांडलेलं आहे. आज देखील परमेश्वर आपल्याला निवडतो. आपल्याकडे जे काय आहे ते परमेश्वरासाठी आपण म्हटलं पाहिजे. जे काय आहे ते तुझ्यासाठी तू दिलेलं आहे, तर ते आपण अर्पण देवाला करणं गरजेचं आहे. आणि ते देव म्हणत आहे की तिने जे काय केले ते सत्कृत्यासाठी केले. वचन 9 महत्वाचं आहे.
मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जिथे जिथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तिथे तिथे हिने जे काही केलं तेही तिच्या स्मरणात सांगण्यात येईल. स्मरणात म्हणजे तिच्या आठवणीमध्ये. आज तिच्या आठवण या ठिकाणी निघली. तिनं परमेश्वरासाठी काय केलं होतं? सत्कृत्य केलेलं होतं. आज देखील आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत, पण परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं आहे. आपले रस्ते चेंज केलेले आहेत. अनेक ठिकाणी आपण जात असताना अनेक गोष्टी आपल्याकडून होत होत्या, पण आता त्या मार्गाकडे आपल्याला जाऊ वाटत नाही, कारण आपण आता ख्रिस्ती जीवनामध्ये आलेलो आहोत. हे सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. बघा, त्या गोष्टी परमेश्वरानं आपल्या हळूहळू सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि नवीन जीवन आणि नवीन रस्ता, एक सभ्य रस्ता, पवित्रतेचा रस्ता परमेश्वरानं आपल्याला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, जसं की वजन, वेट कमी करायचं उदाहरण बघूया आपण. वेट करायचं औषध घेतो आपण, वेट कमी करायचं. ते लगेच काय आपलं खाल्लं की लगेच आपलं कमी होतंय का? नाही होत. थोडं 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 आपण जसं जसं ते खाऊ, ते सगळे इंस्ट्रक्शन फॉलो करू, एक्सरसाइज करू, फळं वगैरे खाऊ, तसं आपलं थोडं थोडं वजन कमी होणार आहे. लगेच होणार आहे काय? तसं नाही. तसंच आता जे काही लोक आता अनेक पापात असतील, पण त्यांनी देवाजवळ येऊन ते कबूल करणं गरजेचं आहे. गुडघे टेकणं गरजेचं आहे. हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस होणार आहे. लगेच ते चेंज होणार नाही आहे. परमेश्वर मार्ग बदलणारा परमेश्वर आहे, जीवन बदलणारा परमेश्वर आहे. हे नेहमी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणखीन एक वचन बघूया. पेत्राच्या जीवनात परमेश्वराने काय केलेलं आहे बघूया आपण. युगकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 8. युगकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 8. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. त्याचं पाप काय होतं? पेत्राचं. पेत्र माहितीये, 12 शिष्यापैकी एक, होय की नाही? काय पाप होतं त्याचं? पेत्राचं पाप काय होतं? प्रभूला धरून द्यायचं. पाप आणि काहीतरी केलं होतं त्याने. एक पाप काहीतरी केलं होतं की त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचा आहेस का तू असं म्हटल्यानंतर मी त्यातला नाही किंवा मी त्याला ओळखत नाही असंही त्यानं म्हटलं होतं. पण या ठिकाणी 3 वेळा त्यानं नाकारलेलं आहे. ते जर वाचलं आपण रेफरन्स तर लक्षात येतंय. आज देखील आपण ख्रिस्ती आहे काय असं म्हणलं की लगेच आपण ओळख कशी म्हणतोय, नाही नाही आम्ही कुठे काय ख्रिस्ती, आम्ही एवढं काय करत नाही, आम्ही फक्त जातोय हो चर्चला, वेगळे नाही. असं येशूचं आहे म्हणून आपल्याला सांगण्यात थोडंसं त्यांनी हेच वाटतंय का? काय सांगताय सगळेजण होय आम्ही येशूची प्रार्थना करतोय म्हणून? सांगताय तर चांगलीच गोष्ट आहे, देवाची स्तुती तुम्ही करताय. काही ठिकाणी विचारतात तुम्ही असं का सगळेजण राहताय, किंवा हे सगळं टिकली लावत नाही, गळ्यातलं घालत नाही, किंवा काय करत नाही, असं जर विचारलं तर आपल्याला असं वाटतं की कुठं काय आम्ही नाही काय करत नाही, देवाचं कुठं काय करतोय. देवाची ओळख तुम्ही सांगा हक्काने. त्या ठिकाणी परमेश्वर, जिथं तुम्ही जाल तिथं परमेश्वर तुमच्या सोबत आहे. जसं पेत्रानं त्या ठिकाणी पाप केलं होतं की तू गालीला आहेस का, तर नाहीये म्हटलं. 3 वेळा त्यानं नाकारलं. परत तो ओरडून काय झालेला आहे, रडलेला आहे. त्याचं पाप आहे, पण परमेश्वराने त्याला सोडलेलं नाही. त्या मछव्यामध्ये तिथं वाचलं तर आपल्याला लक्षात येतं बघा. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागलेले आहेत. रात्रभर त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या मछव्यामध्ये राहून, पण त्याच्यात एकही मासा त्यांना सापडलेला नाही आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेल्यानंतर तो म्हणत आहे की टाक, जाळं टाक. त्यावेळेला त्याने टाकलं आणि मासे किती आलेले? भरपूर प्रमाणात आले. ती जाळी फाटेल इतके मासे आलेले आहेत. पण परमेश्वर म्हणला का तू त्या ठिकाणी मला नाकारलंस, बस तसंच बस, रात्रभर नव्हे आता दिवसभर पण तू बघत ट्राय करत बस, तुला एकही मासा परत सापडलाय. सोडलाय का परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला? नाही सोडलेलं त्याला. असंच आपण ही अनेक पाप करतोय, पण परमेश्वर आपल्याला म्हणत नाही तू केलेस न करत बस. लोक म्हणतात आपल्याला तू केल्यास, तुझ्या कशाची कर्माची फळे तू भोगत आहेस. आणि परत आपल्याला ते विचारत पण आहे, सोडून जातात. पण परमेश्वर आपल्याला सोडणारा नाहीये, आपल्याला घेऊन जाणार आहे. किती जरी पाप केली असली आणि काही जरी केलं असलं तर तो आपल्याला सोडणारा नाहीये. जसं व्याभिचारी स्त्रीच्या जीवनात कार्य केलं, तिची वाट आणि रस्ता रिकामा केला, मोकळा केला आणि चांगला केला तिच्या जीवनात कार्य केलं. तसंच पेत्राच्या जीवनातील त्यानं नाकारलं प्रभू येशूला, पण परमेश्वरानं त्याला सोडलेलं नाही, त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आणि एवढे मासे आलेले आहेत की त्याच्यामध्ये ती जाळी फाटून म्हणजे फाटलेली या ठिकाणी आपल्याला बघायला लक्षात येत आहे. तसंच बघा,
एखाद्या लहान मुलीला सांगितलं की भाकरी बनव, तिला येणार आहे का भाकरी लगेच? नाही येणार आहे. ती छोटी असेल तर 7वी 8वीला असेल तर ती छोटी आहे, त्यामुळे हळूहळू करत 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 जाणार आहे. तसं तिला नंतर छान प्रकारे भाकरी ती फुगणारी येणारी, चांगली गोल अशी येणार आहे राऊंड शेप मध्ये. नाहीतर आपले नकाशे वेगळेच असतात कसे करणारे. पण तसंच परमेश्वरी आपल्याला त्याच्या चाकोऱ्यात, आपल्या या अंगठीतला खडा जसा आहे, जसा त्याचा शेप आहे, जसा राऊंड शेप असेल तर राऊंड शेप मध्ये आपल्याला परमेश्वर बनवणार आहे. आपलं जे जे काय आपलं जीवन आहे, जे आपलं वाईट जीवन आहे, पण आपलं घासून पुसून परमेश्वर त्याच्या साच्यात आपल्याला बसवणार आहे. जसा त्याला साचा पाहिजे तसा. सगळ्यांचं जीवन बदललंय आता, सगळ्यांचं बदललंय की नाही? बदललंय ना? रिबिका, बदललंय की नाही तुझं जीवन? बदल. आधी चिडचिडपणा असेल, राग असेल, पण जसं साच्यात आपल्याला बसवायचं तसं परमेश्वरानं आपल्याला बनवलेलं आहे. तसं पेत्राच्या जीवनातही कार्य केलेलं आहे. आणखीन एक आहे बघा, जखर्या कसा होता हो? जखर्या काय करत होता? पैसे वाटत होता का? पैसे घेत होता. पैसे घेत होता तो अनेकांच्याकडून, डबल तिब्बल व्याजाने. आताही चालू आहे तसे प्रकार अनेक ठिकाणी. पण परमेश्वरानं त्याच्या जीवनात काय कार्य केलं? त्या ठिकाणी त्याच्या जीवनात गेला, तो करा लागलाय, करू दे असं म्हणले नाही. ते कुठेतरी स्टॉप व्हावं. तो झाडावरती चढलेला आहे, त्या ठिकाणी मोठा समुद्र आहे. त्यातून परमेश्वरानं म्हटलं की जकर्या तू खाली उतर, तुझ्या घरामध्ये तो गेलेला आहे. त्याचं जे काही त्यानं घेतलेलं होतं, कमवलं, तो अनेक लोकांच्याकडून लुबाडून अनेक लोक देखील करत आहेत. पण अशा लोकांनाच देवानं निवडलेलं आहे. त्यांच्या जीवनाच्या रस्ता, त्यांच्या जे काही वाटा होत्या, त्यांचं सगळं ख्रिस्ती जीवन, त्यांना शिस्तीचं जीवन लावलेलं आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे शिस्तीचं जीवन. शिस्त, बेशिस्त आपल्याला ठेवलंय का आताही? तसं या किती पण वाजता या, 10ला या, 12ला चालते असं म्हणले का? या, स्तुती आराधना करा. आपलं जसं स्टेप बाय स्टेप आपल्याला देवाने सांगितलेलं आहे, जसं बायबलमध्ये सांगितलं तसंच जीवन आपण या ठिकाणी करतो, येतो, देवाची स्तुती आराधना करतो, अनेक गोष्टी आपण करत आहे, हे देखील आपल्याला परमेश्वराने सांगितलं. जकर्याने डबल तिब्बल दिलं का? किती दिलं प्रत्येकाला? त्याची रस्ता, त्याचा वाट रिकामी केली की नाही? उदया पुत्राचं आपण नेहमी उदाहरण बघतो. त्याच्याही जीवनात परमेश्वरानं गेला, सगळं सोडून, सगळं घेऊन गेला बापाचं, आणि त्याला डुकरांच्या मध्ये टाकलेल्या ज्या शेंगा होत्या त्या देखील खायला मिळालेल्या नाहीये. त्याच्यानंतर त्याला समजलं की बाबा, आपण आपल्या आई बापांच्या घरामध्ये एवढं सुखाने राहत होतो, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या हाताखाली लोक होते, आणि इथं आज आपल्याला त्या डुकरांच्या मधल्या शेंगा सुद्धा खायला मिळत नाही. का? तर त्यानं सगळा त्याग करून सगळं घेऊन तो गेला होता. बापाला देखील त्यानं त्याच्या जुमानलं नव्हतं. आज देखील परमेश्वराने त्याला टाकलं नाही, त्याला उचललं, परत त्या बापाकडे आलेला आहे. त्याला समजलं की आपली चूक काय आहे. त्याचा रस्ता जो कसा होता? चैनी करणारा, चैनी करायला गेला तो सगळं घेऊन. आज देखील आपण घर सोडून जातो अनेक वेळेला रागाने. काही मुलींचे प्रकार असतात की जरा काही बोललं की लगेच चिडायचं आणि परत घर सोडून जातो. धमकी देणे एक प्रकार आहे. मुलं देखील तशी आहेत काही ठिकाणी, मी इकडे जातो, मी तिकडे जातो, मी असं करतो, मी तसं करतो. पण परमेश्वर त्या ठिकाणी अशाच लोकांच्या मध्ये कार्य करत आहे. जसं जकर्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे, अनेक लोकांच्या मध्ये कार्य केलेलं आहे. आपण बायबल जर वाचलं तर प्रत्येकाचं जीवन देवानं बदललेलं आहे, आणि त्यांच्या साक्षी आज आपल्यासाठी आहेत, त्या कोणा दुसऱ्यांसाठी नाही. बायबल वाचलं तर आपण ते परिवर्तन करून घ्यावं, आणि ते प्रत्येक वचन ह्या वेळेला येत असतं, ते आपल्यासाठी असतं की आपलं जीवन बदलावं, आणि आपलं बघून इतरांचं जीवन ते बदलावं अशासाठी. त्याच्यानंतर बघणार आपण देवाचे जे सेवक कोण होते हो? एलिया आणि अलिशा. हे काय करत होते? एलिया आणि अलिशा माहित आहेत की नाही? त्यांच्याही जीवनात देवानं कार्य केलेलं आहे. अलिशा नांगरत होता, आणि त्याच्या पाठीमागे एलिया आलेला, आणि त्यानं त्याच्यावरती चादर टाकली. परत ते नांगर त्याला तिथंच टाकलं, आणि तो त्याच्या मागे गेलेला आहे. कुणाच्या? एलियाच्या मागे. देवाचा तो सेवक होता. ते कार्य जे काय होतं तिनं टाकलेलं आहे. देव आपल्याला, परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की आताच तुमचं जे जीवन आहे, जे काही पापातलं शापातलं अनेक ज्या काही गोष्टी करणारं, जे मला न आवडणारं, मीठ आणणारं जीवन जे काय असेल, परमेश्वराच्या दृष्टीनं ते जीवन तुम्ही त्यागलं पाहिजे, असं तो आपल्याला सांगत आहे, प्रत्येक वेळेला सांगत आहे. या गोष्टी आपण काही वेळेला इग्नोर देखील करतो. कुठं काय जाऊ द्या, आता देवाला कुठं दिसणार आहे, त्याचे डोळे कुठे आहेत, आणि तो तरी कुठं आहे आता इथं बघायला. तो आपल्याला माणसं रूपाने दिसला नसला तरी आत्म्यानं तो आपल्यासोबत नेहमी आपल्यासोबत असतो. काय बोलतोय, काय नाही, हे सुद्धा तो ऐकत आहे. आणि हे सगळं आपल्याला स्वर्गीय जीवनामध्ये गेल्यानंतर तिथं सगळं आपलं व्हिज्युअल सगळं आपल्याला दिसणार. या गोष्टी तू केल्यास का, सगळं कबूल करावं लागणार आहे त्या ठिकाणी. तरी नाही कबूल केल्यावर तर मग आहेच दुसरी शिक्षा आपल्याला. काय आहे? नरकाचं जीवन आहेच.
या सगळ्या गोष्टी म्हणजे आपला वाट आणि रस्ता आहे रिकाम आणि वेगळे असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आणखीन एक वचन बघणार आहे आपण, नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि 11वं वचन. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि वचन नंबर 11. माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. बघा वचन काय सांगत आहे की माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. काही वेळेला वचन या ठिकाणी सांगितलं जातं आणि आपण वेगळ्या इंटेन्शनने घेतो की माझ्यासाठी सांगितलंय की काय, मला उद्देशून सांगितलेलं आहे की काय. पण परमेश्वर या ठिकाणी वचन जे पास्टर लोक असतील किंवा कुणाच्याही मुखाने या ठिकाणी सांगत आहे तर ते प्रत्येकाचं जीवन चेंज होण्यासाठी आहे. तर त्याला तू काय म्हणू नकोस म्हणलेलं आहे, तुच्छ मानू नकोस असं म्हणलेलं आहे. ते आपल्यासाठी आलेलं आहे, आपलं काहीतरी चुकत आहे म्हणून ते वचन नेहमी मुखामध्ये कंठामध्ये आपल्या टाकलेलं असतं परमेश्वरानं. असं नाही की कोणाला तरी उद्देशून कोणाला तरी टोचणी मारणार असं नसतं. तर ते तू काय करू नकोस, तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला देखील कंटाळू नकोस सांगितलेलं आहे. मग आपल्या प्रार्थना या वाढल्या पाहिजेत. प्रार्थना आपल्या वाढतात का? कधीतरीच प्रार्थना कुणासाठी तर मध्यस्थी कोणतं आलं तर रडत रडत मग आपल्याला कंटाळा नंतर करतो असं होतंय का आपल्याकडून? कुठल्याही आपण सिच्युएशन मध्ये असलो, कुणी प्रॉब्लेम घेऊन आलं तर प्रार्थनेला तुम्ही होताय का तयार? होताय की नाही? करताय की नाही प्रार्थना? कोण कोण करतोय प्रार्थना हात वर करून सांगा. प्रत्येकासाठी नाही करत? आमेन आमेन. करताय ना, कशी पण येऊ दे. असं नाहीये की देवाने हात बघितलेले आहे. असं नाहीये की ज्याला प्रार्थनाच येत नाही, मला येत नाही मी काय करत नाही असं नाही म्हणायचं. शिकायचे आपण. मलाही प्रार्थना येत नव्हती. पहिले वर्डिंग मी लिहून काढले, ते वाचलं डबल डबल 3 वेळा 4 वेळा, परत मग प्रार्थना सुरुवात केली. असं नाही की कोणी परफेक्टच आहे प्रार्थनेमध्ये आणि एवढेच शब्द त्यात यायला पाहिजे, एवढंच शब्द असं म्हणायला पाहिजे असं नाही. प्रार्थना ही तुमची वाढली पाहिजे. परमेश्वरानं तुमचं जीवन बदललंय तर इतरांचंही जीवन आपल्याला बदलायचं आहे. त्यांच्याही वाटा रस्ता रिकामे आपल्याला करायच्या आहेत. या ठिकाणी आपण वचन वाचणं, वचन किती जण वाचते आता लहान मुलांच्या मध्ये? आपणच वाचत नाही, पोरं काय वाचणार आहे? काही नाही घरात वाचताय सगळेजण? रोज रोज वाचताय? वाचायला येत नाही तरी देखील एक लेडीजची मला साक्ष या ठिकाणी सांगावीशी वाटते. त्या लेडीजला वाचायला येत नव्हतं, काहीच येत नव्हतं. उगाच बायबल काढणार, कुठला पण अध्याय चालू असायचा, ती कुठला पण अध्याय काढायची आणि उगाच पोट फिरवायची. पण तिनं ते ऐकून 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 काही वेळेला तिनं वचन सांगायला सुरुवात केली. परमेश्वराने तिचं जीवन किती कार्य केलेलं आहे. फक्त ऐकून ती वचन सांगायला सुरुवात केली तिनं. वाचायला येत नाही तिला, काहीच येत नाही. आहेत त्या मावशी, शेवाळे मावशी म्हणून, आणि त्या आज तागायत देवाचं वचन सांगतात. त्या प्रभू बोलण्याचा संदेश असू दे, आपला हा संदेश असू, 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा देवानं त्यांच्यात कार्य केलेलं आहे. तिथं वचन वेगळं सांगितलेलं असतं, त्या तिथं बसून वेगळंच काहीतरी काढलेले असतात पण ते बोट फिरवत असतात. पण परमेश्वराने त्यांच्या जीवनात कार्य काय केलं? त्यांचं जीवन बदललं आणि आज त्या वचन सांगणाऱ्या झालेल्या आहेत. थोडकं मोडकं का असं ना आपण देवानं त्यांना तयार केलं. आज देखील आपल्या प्रार्थना, वचन सांगणं हे आपलं वाढलेलं पाहिजे. त्याचबरोबर बघा, शिस्त लावणं हे घरामध्ये आपल्या होतं. आई वडील जसं आपल्याला शिस्त लावतात, तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. काय वडील सांगतात जा जा जा, कुठंही मोकळं फिरून ये जा असं म्हणतात का? नाही म्हणता बाबा जाऊ नको तिकडे, या गोष्टी आहेत. परमेश्वर आपल्याला कान धरून प्रत्येक वेळी सांगत असतो, करू नको, जाऊ नकोस. या आज्ञा आपल्याला काही वेळेला ऐकतच नाही आपण त्या आज्ञा. काही वेळेला ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आपण सोडतच नाही. पण परमेश्वरानं प्रत्येक वेळेला ज्यात हा आज्ञा दिलेला आहे त्या तर आपण आत्मसात करायलाच पाहिजे. जे आई वडील आपल्याला घरामध्ये सांगत असतात त्या गोष्टी आपण ऐकणं गरजेचं असतं. तितकंच परमेश्वर त्यांच्या मुखाने कार्य करत असतो. तो येऊन स्वतः तुम्हाला इथे सांगणार नाहीये कपडे असे घालून वाईट असे. आपल्या आई वडिलांच्या रूपामध्ये तो येऊन सांगणार आहे की बाबा हे करू नको, अशा गोष्टी करायच्या नाहीत. ते रस्ते मार्ग आपल्याला सोडायचे आहेत. बरोबर. त्याचबरोबर बघा, वाईट फ्रेंड्स करू नकोस, या गोष्टी करू नकोस, कारण ते प्रत्येक वेळेला त्यातनं बाहेर काढायचं असतं परमेश्वरानं. आपल्या रस्ते आणि जे काय वाटा आहेत त्या वेगळ्या करायच्या असतात. एक वचन आपण बघणार आहे शेवटचं, प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 19वं वचन. प्रकटीकरण 3रा अध्याय वचन नंबर 19. जितक्यावर मी प्रेम करीतो
तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. बघा, परमेश्वर या ठिकाणी प्रकटीकरणामध्ये त्यानं प्रकट केलेलं वचन आहे. काय सांगितले? जितक्यावर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. म्हणून आस्था बाळगा आणि पश्चाताप करा. पश्चाताप एक आपलं स्वर्गाचं एक किल्ली आहे आपल्याकडे, स्वर्गाच्या राज्यात जाणार. ती किल्लीच आपल्याकडे नसेल, ऍटिट्यूड आपल्यामध्ये असतो काय वेळेला, पश्चाताप करायचा नसतो, कुणाला सॉरी म्हणायचं नसतं. सॉरी म्हणायला आपल्याला तर फार असं म्हणजे कमीपणा वाटतो, आहे की नाही? जीवन अनेक वेळेला आपलं आता देखील वेळ दिलेली आहे देवाने आपल्याला, सॉरी म्हणायची दिलेली आहे. काय चुकलेले नाते आपल्यापासून दुरावलेले आहेत, दुरावलेत की नाही नाते काहीतरी, ऍटिट्यूडनं आपल्या, इगोनं आपल्या, मीच का कमीपणा घेऊ किंवा मीच का तिकडे जाऊ. पण परमेश्वरानं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एकच किल्ली दिलेली आहे, मी पश्चातापाची. ज्या काही तुमच्याकडून गोष्टी झालेल्या असतील तर पश्चातापपूर्वक तुम्ही तुमच्या अंतःकरणात तर घ्या आणि त्याची कबुली तुम्ही द्या परमेश्वरासमोर. देतोय का आपण? कधी असं गेला स्वतःहून, कुठलं नातं आपलं तुटलेलं आहे आणि आपण गेलोय का त्याच्याकडे? कोण गेले? होय, मी गेलो, मी स्वतःहून गेलो, असं प्राऊड फील होण्यासारखं कोण गेले? आज माझी बहीण बोलत नव्हती, माझा भाऊ बोलत नव्हता, मी स्वतःहून गेले, असं कोण आहे का? सांगा तुमची साक्ष, म्हणजे काय असं झालं तुझं? तर आम्ही ज्यावेळेला प्रभूमध्ये आलो त्यावेळेला अशी लोक माझी निंदा करत की काय आपलं सोडलंय आणि धरले, तिकडे चालल्यास तिकडे चालल्यास, आमचा तुझा संबंध तुटलाय. किती काय पण म्हटलं माझ्या नातेवाईकांनी म्हणजे कोणी शेजारी म्हणून, पण मी त्यांना जाऊन वचन सांगण्यासाठी, त्यांची प्रार्थना करण्यासाठी त्यांना जाऊन भेटतच होतं आणि आता ते माझी वाट बघतात. येस, आमेन. किती छान सांगितलं आंटीने की त्यांना निंदा करत होते लोक. आज देखील आपल्याला समाजामध्ये अनेक लोक निंदा करतात की काय कुठं सर्व उठून जातात, काय यांचं वेगळंच असतंय, घरामध्ये मोठ्या मोठ्यानं गाणीच काय म्हणतात, निंदेनच बघतात. ख्रिश्चन आहेत, तिने ख्रिश्चन आहेत असे, असं आपल्याला हिणवलं जातं. पण अशाच लोकांना परमेश्वर तो म्हणत आहे की आस्था बाळगा. तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय? स्टॅमिना आपला ठेवायचा, परमेश्वर आपल्या सोबत आहे. आणि तिने सांगितलं की अनेक आमच्याच घरातल्या लोकांनी आम्हाला हिणवलं होतं. आमच्या सुद्धा घरात तसंच आहे. अनेक आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, त्यांनी येशूमध्ये गेले आणि त्यांनी जात बदलली आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत. म्हणू दे, आम्ही देखील म्हणा म्हणून सांगितलेलं. आणि जरा मोठ्यानं आम्ही गाणी म्हणतोय त्या ठिकाणी, आणि जरा येशूचं आम्ही करत आहे त्या ठिकाणी. देवानं आपल्याला आम्हाला उंच केलेलं आहे. काही असे सगळेच आमच्यातले रिलेटिव्ह काय यात नाहीये, देवात कुणीच नाही. आमचं एकच ही फॅमिली की देवानं आम्हाला निवडलं आणि आमचं जीवन त्यानं बदललं, आमच्या वाटा त्यानं बदललेल्या. बरोबर. आज देखील काही जण काय पहिले मूळचेच ख्रिस्ती नाहीये, आहेत का कोणी मूळचंच? कुणाच्या तरी सांगण्यावरून आपला रस्ता रिकामा मोकळा केला. अनेक वेगळ्या आपण मार्गात होतो. अनेक आपल्या आता मीरा सिस्टर प्रत्येक वेळेला आपल्याला साक्ष सांगतात, बघा मी चाललो होतो जीव द्यायला म्हणतात त्या, आणि एका बहिणीनं त्यांना कोण आपल्या आवडे सिस्टर का काय आहे त्यांनी त्यांना त्यांचा रस्ता रिकामा केला. आज त्या असत्या का इथे आपल्या इथे? जर त्या बहिणीनं त्यांना साक्ष सांगितली नसती तर त्यांचा रस्ता कुठला होता? तर वरती पण गेल्या नसत्या आणि कुठंच गेल्या नसत्या, मध्येच असत्या कुठेतरी. हा, त्या चालल्या होत्या जीव द्यायला, नको हे जिंदगी नको आहे, नवरा गेला, पोरही अशी दोन, मी कुठं जाऊ. त्यांची प्रत्येक वेळी ती साक्ष असते की माझं बहिणीनं जीवन बदललं, परमेश्वरानं त्या बहिणीला तिथे पाठवलं आणि तिचा रस्ता रिकामा केला. आज देखील अनेक दुखण्यामध्ये लोक आहेत, रडत रडत आपल्याला सांगतात माझ्या जीवनात आज असं झालंय, फार कर्ज झालेलं आहे, मला काहीच समजणं झालंय, आता मी काय करू, कुठं जाऊ. तर आपण हसत हसत ऐकतोय का? आपण पण थोडं डोळ्यात पाणी येतं, आपल्याला पण वाईट वाटतं. आपण ख्रिस्ती लोक आहोत, आपल्याला वाईट वाटणार, परमेश्वर आपल्यासाठी रडतोय, पण आपणही त्या लोकांसाठी रडून प्रार्थना देवापाशी केली पाहिजे, त्याचा रस्ता रिकामा केला पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे. भले आपण पैसे नाही देऊ देत, 2 मिनिटाची प्रार्थना तरी करू शकतोय, त्याला आपण मोटिवेट करू शकतो की बाबा होईल, काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी आपण सुचवू शकतोय ना. अशा गोष्टी नाही देऊ पैसेच द्यायचे आणि त्याचा रस्ता रिकामा करायचा. आपल्याकडेच नसतील तर आपण तर कुठले देणार? पण प्रार्थनेचं एक आपल्याकडे सामर्थ्य आहे. परमेश्वर तो आता पूर्णच म्हणजे आता कर्जात असेल समजा व्यक्ती आणि त्याला एकच रस्ता दिसत असेल, तो कोणता आहे? मरणाचा. एकच आहे आता लोकांना, झालं सगळं संपलं की आता एक रस्ता कुठला? जायचं आणि काय करायचं? आत्महत्या, सुसाईड करायची. कालच ती बाई सांगायला नव्हती, रडत रडत घरात. सुसाईड करणे एकच प्रकार. काल दारू सरक बाजूला मी येणार आहे म्हणून. कालच
एक लेडीज पण आली होती. अशा अनेक महिला आहेत, अनेक म्हणजे अनेक महिला आहेत की मला घरात आता तिचाही नवरा मेलेला म्हणजे एक्सपायर अचानक अटॅक झाला मेलेला आहे. घरात कोणी नाही, एकटीच राहते ती. दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत आणि मला असं घरात बसू वाटत नाही. म्हणते मला कसं तरी काहीतरी करावं असं वाटतंय, येऊन जीव सांगायचं द्यावं असं काय. वाटतंय. स्वतः येऊन घरात येऊन तिने काल सांगितलं. आम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली की असं काय कर, डोक्यात काय विचार घेत जाऊ नका, एकटे आहे म्हणून काय झालं. मग 8-9 वाजेपर्यंत ते काहीतरी विकायचं असलं प्रकार करते, ते कानातलं वगैरे विकायचं 8-9 वाजेपर्यंत रात्रीच्या, आणि नंतर जाऊन थोडंफार खाऊन मी झोपते असं तिने सांगितलं. म्हणजे आपण तिच्यासाठी काहीतरी करू शकतोय. अशा व्यक्तींना देखील परमेश्वर काही वेळेला आपल्यापर्यंत आणत असतोय. दारात आडवी पोरं थांबलेली, काय सांगा की काय सांगा की, ती बाई म्हणली सरक बाजूला हो, मला आत जायचंय. त्या पोरासनी तिने ढकललं, ती बाई आत आली, चांगली तासभर बसली, तिने सगळं रेकॉर्ड मॅडम कडे जाऊन मला सांगायचं माझ्या म्हणाली. जीवनात असं असं झालंय आणि मला खरंच कसं तरी होतंय आता माझं. म्हणजे परमेश्वरानंच आम्हाला इकडे तिला म्हणजे आमच्या घरात पाठवलं असेल. अशी लोक आपल्यामध्ये येत असतात. सरक सरक बाजूला सरक, त्या व्यक्तीपर्यंत मला जायचंय. आणि आज तो व्यक्ती आपल्यापर्यंत आला तर आपण त्याला बाजूला करायचं नाही, त्याला आपण घेऊन जायचं कुठे परमेश्वराकडे. नेहमीच परमेश्वराने जसं आपल्याला तयार केलंय, आपल्यातले सगळे वाईट गोष्टी काढलेल्या आहेत, गुण स्वच्छ पवित्र केलंय जसं त्यानं, तसं आपण ही पवित्र त्या व्यक्तींना करायचं आहे. अनेक अनेक लोक आहेत, अनेक बंधनात आहेत. तर काही काही प्रकार आहेत. आता लोकांचे सांगायला आपण म्हणजे ऍडिक्ट करतात. तुझ्याकडे पैसे नाहीत नव्हत, चल मी देतो की, घे घे, चल मला दे नंतर, मला ते नंतर. त्याला पण ते व्यसन लावायचं, त्याला त्या व्यसनामध्ये न्यायचं. म्हणजे अनेक गोष्टी करणारे लोक आपल्यामध्ये आहेत. पण जायचं का नाही, कंट्रोल करणं आपल्यावर पण असतं. कंट्रोल करणं आपल्यावर पण असतं. नाही नाही मला होईनाच झाले, तंबाखू काय करू, ती जाईनाच झाल्या माझ्याकडून. कंट्रोल करा. तुम्ही 3 वेळा खाताय, 1 वेळावरती या. नंतर थोडस खायला जरा 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 कमी केली की ती जाईल ना तंबाखू. म्हणजे अनेक काही प्रकार. दारूचं व्यसन असेल, नाही एकदम होणार नाहीये. दारू आता प्यायला तो रस्ता दिसणारच आहे. लोक फोन करणार आहेत, की प्यायला वाट बघायला बसले क्लास मध्ये बसून. पण आपल्यावर पण तेवढं कंट्रोल करायचं, ते स्टॅमिना पाहिजे. थोडं 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 करत आपण त्या गोष्टी आपल्या चेंज होणार आहे. आज परमेश्वराला नक्कीच हे वचन आपल्याला सांगितलं असेल, आपल्याकडून काहीतरी लोकांचं जीवन बदलावं. आज या ठिकाणी वचन सर्वांनाच मिळालेलं आहे. तुमच्या संपर्कात अनेक लोक असतील तर त्यांनी चर्चला देखील यावं. तर यासाठी तर आपल्याला सुवार्ता सांगायची आहेच, पण आता ती ज्या पापात असतील त्यातनं ती बाहेर कशी येतील हे देखील आपल्याला बघायचं आहे. राजकारणात सर्वांचे रस्ते रिकामे झालेत. परमेश्वरानं बंधनं तोडलेली आहेत, सर्वांना पापातनं बाहेर काढलेलं आहे. जीवन बदलले की नाही? सर्वांचं बदललंय ना. आपण ही परमेश्वराला आज कबुली देऊया आणि आपल्या वाचून म्हणजे आपल्या मार्फत सर्वांचं जीवन बदलावं असं आपण देवाला कबुली करूयात. आज आपल्या जागेवरती बसूयात आणि अंतःकरणातून आपण देवाला सांगूया, प्रार्थना करूयात. होय परमेश्वरा, जसं माझा रस्ता तू रिकामा मोकळा केलास, माझी वाट तू जशी बदललीस, मला जशी शिस्त लावलीस, तशीच अनेकांना मी लावावी असं मला तू तयार कर. आपण नेत्र बंद करूया. धन्यवाद देत आहे. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू माय फादर. होय सर्व समर्थ देवा परमेश्वर पित्या, आजचं वचन आज आम्हाला तू दिलंस. आज अंतःकरणात आपण सर्वजण उभा राहून मोठ्या आवाजाने आज परमेश्वराकडे जाऊयात. काय चुकलं असेल आपलं तर परमेश्वरापुढे ते कबूल करूयात. होय प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही कुणाला काही चुकून बोललो असेल, आमच्याकडून काही पाप झाले असतील, होय माझ्या राजा प्रभू परमेश्वर, जसं तू आमचे रस्ते रिकामे मोकळे केलेस, आम्हाला वाट दाखवलीस, एक चांगली वाट तू दाखवलीस प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्यातली की प्रभू ख्रिस्ती जीवनाची शिस्तीचं जीवन तू आम्हाला दिलंस. तसंच आज आमच्याकडून देखील प्रभू अनेकांचा रस्ता चेंज होणार, अनेकाची वाट प्रभू परमेश्वर पित्या बदलणार असं तू आम्हाला बनव. त्या वचनानं तू आम्हाला भर राजा प्रभू परमेश्वर पित्या. अनेक लोक शापात आहेत, अनेक लोक पापात आहेत, अनेक लोक व्यसनामध्ये आहेत, ती त्यांच्याकडून सुटत नाही. अशा लोकांपर्यंत आम्हाला तू पोहोचव. नसेल तर ती लोक आमच्यापर्यंत तू पाठव प्रभू परमेश्वर पित्या. तो वेळातला वेळ काढून प्रभू त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला तुझ्या सामर्थ्यानं भर राजा येऊ. येऊ दे तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू फादर. जसं त्या व्यभिचारी स्त्रीच्या जीवनात तू कार्य केलंस, होय प्रभू, आज तिला विनवलं जात होतं, तिला तुच्छ मानलं जात होतं, पण प्रभू परमेश्वर पित्या तू बोललास की आता इथून पुढे तिला कधीही कुणी त्रास देऊ नका. तिचं जीवन चेंज केलंस, तिला एक सामर्थ्यवान स्त्री बनवलंस राजा येशू. आणि प्रत्येक वेळेला त्या बायबल मध्ये तिला तू मेन्शन केलंस की तिच्या स्मरणात तिची आठवण तुझी सुवार्ता सांगत असताना आम्ही करावी, असं तिला बनवलंस, शुद्ध केलंस, तिला पवित्र केलंस. तसंच
आज अनेकांना आम्ही ही करण्यासाठी आम्हाला देखील शुद्ध आणि पवित्र कर राजा येशू. पेत्राच्या जीवनात जसं कार्य केलं, जकर्याच्या जीवनात जसं तू कार्य केलंस, अनेक लोकांचं जीवन जसं बायबल या शास्त्रामध्ये तू बनवलंस प्रभू परमेश्वर पित्या, त्याच्या रस्ते त्याच्या वाटा रिकाम्या मोकळ्या केलास राजा येशू. तसंच आज आमचंही कर प्रभू परमेश्वर पित्या, आणि अनेकांचं जीवन बदलणार आम्हाला तू बनव येशूच्या नावामध्ये प्रभू परमेश्वर पित्या. या ठिकाणी प्रभू हे वचन आज आमच्यामध्ये आलं आणि ते समजण्यासाठी ज्ञान बुद्धीचा सामर्थ्याचा आम्हाला तू आत्मा दिलास. म्हणून येशूच्या नावात सर्व तुला आदर महिमा आणि गौरव मी तुला या ठिकाणी देत आहे. येशूच्या नावात तू करतोस म्हणून आभार धन्यवाद. सर्व आदर सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन आमेन आमेन. प्रार्थना करा.